झाली का गुड्डी झोप? किती वेळची आवाज देत आहे, उठत नाही ना? काही नाही बाबा, सण तेवाराचा दिवस राहते तरी नाही उठत लवकर. अशी नाही म्हणत थोडाशी लवकर उठीन, मम्मीला कामात मदत करीन, काही नाही का मम्मी? सुट्टीच्या दिवशीच तर थोडासा झोपायला मिळते ना. शाळा राहिली तर लवकरच तर उठते. झोपूही नाही देत बाबा सुट्टीच्याही दिवशी, नुसती आवाज देत राहते. अरे बाबा, आता आज नागपंचमी आहे ना, पटापटा कामं करून मग तिकडे वारुडाची पूजा करायला जावं लागते ना. सातू बितू काही बनवून झाली नाही आहे. काल बनवीन म्हटली तर शांतताईच्याच घरी गेली तर मग तिकडेच थांबली. मम्मी, मावशी दुरुस्त झाली का? हो, आता आराम आहे, चालते वगैरे, इकडे तिकडे हिंडफिर होते. मी काय म्हणतो गुड्डी, जा मावशीच्या घरी आणि सांग मावशीला म्हणा सातू नको बनवू म्हणा, मम्मी पाठवणार आहे म्हणा. मी आता बनवतो सातू तर जास्त बनवून घेतो. जा बरं पटकन. आणि मग आल्यावर थोडेसे भांडे घासायचे तर भांडे घासून घेशील. आता सगळा सारवण झाला माझा, अंग पाय धुते आणि सातू वगैरे बनवते. ठीक आहे मम्मी, जातो मी. गुड्डी थांब थांब. का झाला मम्मी? बाई, पप्पाजीचा दूध काढून झाला का तर बघ बरं. आणि झाला असेल तर डब्यामध्ये नेऊन घे थोडासा. आज नागपंचमी आहे तर पूजेसाठी दूध लागते, कालच सांगितलं ताईने. गुड्डीजवळ पाठवशील म्हणे. हो हो, पाहते. मम्मी, मग थोड्या वेळात जाईन ना मावशीच्या घरी. काऊन? आताच तर म्हटली ना जातो म्हणून, आणि आता म्हणते थोड्या वेळात जाईल. काऊन? मम्मी, आताच उठली तर ब्रश करते आणि चहा बनवून दे ना. हो, चहा तर ठेवलाच आहे म्हणा. असं का? मग ब्रश करून घेते मम्मी, चहा पेते आणि जाते. पण गुड्डी, तू तर कळवी चहा नाही पेत ना. बापा मम्मी, दुधाची बनव ना. आताच तर म्हणली ना पप्पाजीचं दूध काढून झाला का तर बघ म्हणून. अरे आज नागपंचमी आहे ना बेटा, आज दुधाची चहा नाही पेत. आता पूजा वगैरे व्हायची आहे, मग पूजा झाल्यावर पेतात. नागपंचमीच्या दिवशी ना गुड्डी, नागोबाला आधी दूध देतात. असं का मम्मी? तर मग राहू दे, मग मी नाही पेत चहा. बाई साहेबींना दुधाची चहा पाहिजे ना. जातो मी मावशीच्या घरी, दूध नेऊन देतो आणि सांगतो. का म्हणली, सातू नाही बनवेल असतेस ना? हो, मम्मी बनवते म्हणा सातू. मावशीला म्हणशील मम्मी सातू बनवते, तू बनवू नको म्हणा, नाही तर विसरशील तिथे जाऊन. नाही विसरत ना मम्मी. हे माझ्या पोरीला ना दुधाच्या चहाशिवाय होत नाही. दूध नाही असला की चहा पेतच नाहीये. चल बाबा, पाणी गरम झाला का तर बघते, आंघोळ करून घेते पटकन. कोणता? काय झालंय? नाही म्हणलं, चहा झाला की नाही तर आज चहा भेटेल का नाही? किती वेळ झाला, तोंड घासून झालाय माझा तर. आई, चहा ठेवलाच आहे गॅसवर, झाला असेल, आणते. मला तर वाटला बनवली का नाही बाबा चहा आज. अजून शांताच्या घरी चालली का? नाही नाही आई, नाही जात. नाही, काल गेली तर सायंकाळपर्यंत राहिली ना तिकडेच, म्हणून विचारली. आई, ते ताईच्या इथले तांदूळ संपले होते, 4 पायला तांदूळ पाकडून दिली आणि एकही गव्हाची कणिक नव्हती, तर 4 पायला गहू करून दिली वेचूच, म्हणून उशीर लागला आई काल. असं का? परवाच्या दिवशी मी गेली होती तर ते राधा आली होती ना, थांबली नाही का राधा? नाही, ते राहिले 1-2 तास थांबले खरं आणि मग गेले. त्या राधा ताईची खूप इच्छा होती थांबायची, पण भाऊ म्हणाले खरं की अजून राखीला यायचंच आहे. मग ताई म्हणते का आता बरी आहे तब्येत, तर राहिली नसती का 1-2 दिवस? तांदूळ बिंदूळ करून दिलं नसतं, भाऊजीची तब्येत खराब आहे तर. आता बरं झाला तू आहेस तर जातेस आणि करून देते. आई, मलाही काही होते, ताप वगैरे येते तर येते ना ताई, आणि कोणतेही कामं करून देते ना, कपडे बिपडेच धुवून देते. आता ताईला जमत नव्हता, पडली तर का झाला मी गेली आणि करून दिली तर? मी कुठं का झाला म्हणते बाबा, मी तर विचारून राहिली तुला सडा सारवण करायला जाते का म्हणून. तुला तर उलटच वाटते. आता म्हणली आज नागपंचमी आहे, सडा सारवण करावं लागते तर जात असेल बाबा म्हटले, म्हणून विचारली. नाही नाही, सोनू वगैरे करून टाकीन म्हणत होता. करते ना तो सोनू, पोचा गिचा लावते, भांडे बिंडे घासते. आता त्या पोरांना कुठं तांदूळ बिंदूळ साफ करता येते का, म्हणून करून दिली. आणते आई चहा छानून मी. हो, आण, किती वेळच्या तोंड घासून बसली आहो तिकडे. येतो मी पटकन. आई पण ना कुंताला का झाला, एकटी एकटी हसून राहिली इथं? अहो, तुम्ही कधी आले? मी तर आता चालू, पण तुला का झाला? इथं एकटी एकटी हसून राहिली ना. काही नाही, अशीच हसली. हसूही नको का? सकाळी सकाळी हसणं चांगले असते ना सेहतसाठी. अरे दुधाचा गंज दे ना, दूध काढून ठेवतो. हो हो, देते. अहो, आणि गुड्डीजवळ दिले दूध? हो दिलो, शांताताईच्या घरी जातो म्हणत होती ना गुड्डी, एकात पाव दिलो काढून. बरं झालं दिलं तर. आणि कोणता लक्षात आहे ना तुझ्या? दूध गरम नको करशील, पूजेचा वेगळा काढून ठेवशील. हो बापा, माहित आहे, नागपंचमीला कच्चाच दूध देतात म्हणून. अहो, दुधाची बकेट इकडेच आणा ना.
अरे तर घरी काढून ठेवतो एकात पाव आणि मग डेअरीत नेतो ना. 1.5 लिटर आहे दूध. हो राहू द्या, आज डेअरीमध्ये काही न्या नको. आता नागपंचमी आहे तर कोणी येतात मागायसाठी. राहू द्या. अरे हो बरोबर आहे. कारण की आपल्या गावामध्ये जास्त म्हशीच आहेत ना, म्हशीचं दूध चालत नाही. मग गाईचं दूध लागते नागपंचमीला. हो हो ठीक आहे ना, आणतो. कोणता चहा झाला का? हो हो झाला चहा, आणते छानून. आता तुम्ही दूध वगैरे काढत होते म्हणून काही आणले नाही. हो आण लवकर आण. शांता कोणता कोणता सामान आणायचं आहे सांग. सामान म्हणजे आता पूजेचा वगैरे आणा आणि रवा आणून घ्याल. हो तर पूजेचा सामान कोणता कोणता लागते? हा जी आपला नारळ, पण दूध नारळ आणाल आणि कापूर, अगरबत्ती आणि त्या पूजेच्या पुड्या. म्हणजे घरी काहीच नाही आहे का पूजेचा? आहे पण आता संपेल ना, 2-4च अगरबत्त्या आहेत. हो वातीचं पाकिट आणून घ्याल. आणि रवा किती आणू? रवा 1 पॉकेट आणून घ्या आणि 1 किलो साखर आणून घ्या. आता 1 किलो साखर होईल का? अजून सण येत आहेत ना. हो तर मग एका वेळेस सामान आणाल ना, तेल साखर 5-6 किलो साखर आणून घ्याल. आता आणता का सांगा, आता आणत असाल तर मग आता आणा. नाही नाही मग शहरातूनच आणीन जाईन तर. इथं जास्त रेट लावते ना, तिथं नाही म्हटलं तरी 5-10 रुपये वाचतात. हो तर तशीच म्हटली ना मी. आणि शांता मी का म्हणतो, काही जास्त बनवू नको हां. नाही नाही काही नाही बनवत, आता थोडासा स्वयंपाक वगैरे करतो म्हटली. हे कुंताची पोरगी आली होती कुट्टी, ते कुंतानं सांगितलं ना की सातू नाही करेल म्हणून. ते करून राहिली सातू आणि पाठवेल मग. तर थोडासा शिरा वगैरे बनवून घेते म्हटली. अरे राहू दे ना, नाही बनवशील तर का होते. हो नाही, आता भगवानाच्या कृपेनं चांगलीच आहो मी. आराम झाला ना सगळाच. थोडा थोडा किंचित दुखणं आहे आता. हाय दुखणं नागदेव बाबा नेईल बघा, एकदम टणटणीत करून देईल मला नागदेव बाबा. असा म्हणजे पूजा करायला जाशील का तिकडे बारुडाकडे? हो बापा, दरवर्षी जातो पूजा करायला आणि यावर्षी नाही जाईन का कसे म्हणता तुम्ही? आता जमते ना, आता चालता वगैरे येते. काहीच त्रास नाही आहे, थोडा किंचित किंचित आहे तर आपल्या हळूहळू जाईल. आता पहा सोनूनं मला फरची बिरची पुसूच नाही दिला, बर्तन नाही घासू दिला. तर आता म्हटले उभ्या उभ्या स्वयंपाक करून टाकते. अरे ना सोनूला पाठवली नाही का कोणताच्या घरी दूध आणायसाठी? गुड्डीनंच आणून दिलं ना दूधही. असं का? ठीक आहे ना मग. तुम्ही चिंता करू नका, माझी तब्येत आता ठीक आहे. झाले ना आता 3-4 दिवस पडली तर आता झाला आराम. म्हटलं होता ना डॉक्टर साहेबांनी 4 दिवसात आराम होऊन जाईल म्हणून. शांता ते पूजेला चणे लावायला लागतात ना? हो नागपंचमीच्या दिवशी येतात ना विकायला गावात. आता दिसले नाही बाबा कोणीच. तिकडे दुकानाकडे जाता तर बघाल, नाही भेटतील तर मग घरीच फोडावं लागेल. ते मोहा काढून झाले का? मोहा भाजावं लागतील ना? हो सोनूला आण म्हटली, वरती ढाब्यावर होते तर आणून दिलं नाही. थोडासे गुड्डी जोड पाठवली मी आणि आता ते भाजीन थोडासे आहेत तर. ठीक आहे शांता, आणतो मग सामान. हो हो जा लवकर आणा. काकू बरं केलं ना, लाई आणि चणे आणले तर विकायला. पहा ना यावर्षी कोणीच नाही आणला. मागच्या वर्षी आणला तरी होता, यावर्षी पाणी येऊन राहिला की नाही त्याच्यामुळे कोणी आणलं नसतील. आता काल हे सामान बिमान घ्यायला गेले तर मी म्हणून दिली, म्हटली मागच्या वर्षी खूप विचारत होते, म्हटली चणे काऊन नाही आणा, लाया काऊन नाही आणा, तर आणून घ्याल म्हटले जे विकतील ते. बापा काकू आता कसं नागपंचमीला घेतातच ना चणे लाया घेतातच. एकच कटोरी घेतली ना चणे, 2 कटोऱ्या घे ना तू. होते ना काकू एकच कटोरी, कशाला 2-2 कटोऱ्या घेऊ. आता 10 रुपयाच्या लाया घेतली आणि 20 रुपयाचे चणे घेतली. होतात, पाया पडायला झाला. अहो तर बाबूराव सोबत खाल ना, पाया पडायसाठीच घेता का फक्त? होतात काकू, खायसाठी होतात एवढे. मी का म्हणते ललिता, कोणी विचारतील चणे लाया तर सांगशील म्हणते की किराणा दुकानमध्ये आणला आहेत म्हणा, तिथंच मिळतात म्हणून सांगशील. हो काकू सांगेन ना, सांगेन. सगळेच जण घेतात ना काकू आणि सांगायची गरजच नाही आहे. तुमच्या दुकानामध्ये येतात ना घ्यासाठी सामान, नारळ बिरळ पुड्या अगरबत्ती, तर तेव्हा हे चणे आणि लाया पण नेतात. आता मी दुकानातच आली होती सामान घ्यायसाठी नारळ वगैरे, तर आता मला हे चणे लाया दिसल्या तर घेतली ना मी. नाही ललिता, जे जे दुकानामध्ये आले त्यांनी सगळ्यांनीच घेतला. एक टप विकून गेले ना, चणे आणि लाया विकले एक टप. आता हा 2रा टप आहे. अरे वा, मस्त धंदा चालला काकू तुमच्या तर. तुमच्यानं शिकावा बाबा सिजनेबल धंदे कसे करायचे म्हणून. का ललिता तू आता सणाच्या दिवशी ना यांना सामान द्यायसाठी भारीच जाते. खूप गर्दी येते, तर मग मला इथं राहावंच लागते. तर मी म्हटली चणे लाया आणाल, नाहीतरी राहते इथं, मी देईन म्हटली चणे आणि लाया. आणि काकू वारूड पूजायला या नाही तिकडे? येईन ना येईन. आता काय हे 10-11 वाजेपर्यंत थोडी धुमधुमी राहते गिराईकांची, मग येतो ना. पण मी का म्हणतो ललिता, काही सगळेच दुकानात येत नाही. कोणी कोणी कुठूनही आणून घेतात नारळ गिरळ, आणि कोणी कोणी त्या टोलीवरूनही आणून घेतात.
तर म्हणून म्हटली जर कोणी विचारला तर सांगून द्यायचा की नाही हां फलाण्याच्या दुकानामध्ये आहेत लाया आणि चणे पण. हो हो काकू सांगतो. मला तर वाटते काकूनं सगळ्यांनाच असे सांगत असेल. चला ठीक आहे काकू, घरची पूजापाठ व्हायचीच आहे, मग अजून वारूड पूजायला जावं लागेल. तुमची झाली असेल घरची पूजापाठ? हो बापा ललिता, मी तर आज 3 वाजे उठली होती. मग 7 वाजेपासून इथं दुकानात राहावं लागते ना. 7 वाजेच्या पहिलेच पूजा गिजा सगळी घरची करून टाकलं. आणि आम्ही खिचडीच बनवतो ना, काही स्वयंपाक वगैरे करत नाही नागपंचमीच्या दिवशी. काही काटला चिरला नाही करत पावशीनं. असं का काकू? हो तर खिचडीच बनवते. तर खिचडी बनवून टाकली. आता फक्त वारूड पूजायचा राहिला तर 11 वाजेपर्यंत थांबते इथं, मग येते. ठीक आहे काकू, हे चिक्कूचे बाबा म्हणतील मला गेली तर पक्कीच लटकली म्हणतील तिकडे. हो हो ललिता, पण मी सांगितले थोडं लक्ष दे हां. आता घरी जाताना जर कोणी भेटले तर त्यांनाही विचारायचं लाया चणे घेतले का म्हणून. हो ठीक आहे ना, ठीक आहे. रस्त्यात भेटून त्यांना कशाला मी विचारू बाबा तुम्ही चणे लाया घेतले का म्हणून. काकू आहे ना भलतीच दिसते मला. एकदा बंडीच पिटून टाकते गावामध्ये. चणे आणि लाया आमच्या दुकानात मिळतात म्हणून. काका बघितलं का किती उधारी आहे मागची? देवराज 4588 रुपये आहे मागची उधारी. किती देऊन राहिला सांग आता? नाही काका, आता पैसे नाही आणलो मी. विचारलो फक्त किती उधारी आहे म्हणून. आता देऊन देईन ना. हा देवराज तू पण, मला वाटलं देत असतील बापा म्हणून पाहायला बसलो उधारी. एक तर सणाच्या दिवशी वेळ नाही मिळत. एवढे गिराईक येतात आणि तू आता टाइमपास केला. नाही काका, टाइमपास नाही केलो. 1-2 दिवसात द्यायचे आहेत ना, म्हणून म्हटलं आज विचारून घेतो. हे आताचे देऊन दे. नाही काका, हे देऊन ठेवा. हे सामानाचे किती झाले म्हटलं? सामानाचे झाले ना 230 रुपये. हो आणि हे चणे आणि लायाचे झाले 30 रुपये. हो काका, ते 30 रुपये चणे आणि लायाचे म्हणजे 260 रुपये लिहून ठेवा लागतील नाही? हो काका लिहून ठेवा, मग आणून देतो 2-3 दिवसामध्ये आधीचे आणि हे पण. पाय बापा देवरात लवकर आणून दे. खूप उधारी झाली आहे. हो काका आणून देतो ना, चिंता नका करू. झाला का सरपंच भाऊ सामान घेऊन? हो सामान घेऊन झाला ना, आता घरी चाललो. का म्हणते शांताताईची तब्येत, आराम झाले का? हो आराम वगैरे झाला शांताला. अरे वा, काकून तर इथं चणे लाया मांडलं ना विकायला. हो चणे लाया आहेत ना इथं. मी घेतलं 10 रुपयाचे लाया घेतलो आणि 20 रुपयाचे चणे. असं का? 10 रुपयाचे लाया किती दिला? अरे ते वाटी दिसून राहिली ना निळीवाली, तिच्याभर लाया 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाचे चणे त्या वाटीभर. बाप रे बाप, ती तर लहानशीच वाटी आहे सरपंच भाऊ. अरे तर आता का करते? लहान राव का काही राव, पूजेला झालं. नाही तसा नाही म्हणत मी. ते वाटीभर 10 रुपयाच्या लाया किती महागात पडतील. अरे तर आता पाणी पावसाचे कोणी बाहेरचे आले नाही विकायला. ते फोडायला येतात ते पण नाही आले. मग का करतेस आता यांनी आणला घ्यायचं इथूनच. हो बरोबर आहे सरपंच भाऊ, आता नाहीला उपाय काही नाही का? बाबाकडे नाही आहेत का चणे लाया फुकावं लागतात ना? येईन आता घरची पूजा पाठ तर उद्या, मग येतो ना. ये मग घराकडे जाऊन सोबतच. हो येतो. थांबाल बाबा, नाही तर आधीच चालले जाल. नाही थांबीन ना. काका दूध नारळ द्या 2, एक अगरबत्ती पुड्या द्या, 10चा कापूर द्या. अरे थांब ना बापा, थांब ना, एक सांग ना, एकावर एक सांगून राहिलं. हो ठीक आहे काका, एक सांगतो. शांताराम भाऊ, हे लाया आणि चणे नाही घ्या का? घेतो ना काकू, घेतो. मला वाटला घरी फोडले बिडले असणार. नाही काकू, घरी फोडले वगैरे नाही. बरं झाला तुमच्याच दुकानात भेटून गेले. 10चा कापूर अजून का म्हटलं? अगरबत्ती पुड्या द्या ना. काकू कशाने दिले मग लाया आणि हे चणे? या वाटीनं देतो, वाटीनं. असं का? किती रुपये वाटी दिले मग? हे 10 रुपयाच्या लाया वाटीभर आणि 20 रुपयाचे चणे वाटीभर. हो द्या मग एक वाटी द्या. अरे पोरा बारा आहेत ना तुझ्या घरी. शांताराम, एकच वाटी चणे नेते, 2 तरी वाटी ने बाबा. पोरा बारा खात नाही का चणे? आता ह्या काकूला का म्हणावा, लहानशी वाटी आहे आणि 20 रुपये वाटी म्हणते. आणि 2 वाट्या घेऊन जा म्हणत आहे. मग देऊन द्या 2 वाट्या देऊन द्या चणे आणि 1 वाटी लाया द्या. हो ठीक आहे. काकू असे वाटीनं देण्यापेक्षा मस्त पॉलिथिन मध्ये पॅक केले असते आणि दिले असते. आता स्पेशल यांच्यासाठी पॉलिथिन घेऊन आणावं लागली असते. आहेत ना न्यूजपेपर, त्याच्यामध्ये दिला तर होते बांधून पुडी, भज्याच्या पुडी सारखी. नाही चढवलं तरी तुझ्या लक्ष कोणाकडे राहते तर माहित नाही. मला वाटलं की नाही चढवल्या म्हणून. झाला सगळंच चढवलं ना. ललिता वावरात जायचं आहे, आरती केली का? हो वावरात नेण्यासाठी केली आरती, आणि तिकडे वारूडकडे जायचं आहे आम्हाला, तर मी पण त्याच्यासाठी केली आरती. एकटीच चालली का? नाही ना, सोबत जाईन.
आता दुकानामधून येत होतो तर सूर्यकांता म्हणाली वहिनी थांबाल म्हणून, मी येईन म्हणून. ते आला की त्यांच्यासोबत जाईन कुंताच्या घराकडे ना मग शांताताईच्या घराकडून तिकडे जाऊ. बापा शांताबाईने येऊन राहिल्या का? हो येतो म्हणाल्या ना शांताबाईनी. कुंताच्या घरी गेली होती दुधासाठी तर कुंता सांगत होती शांताताई येणार आहे म्हणून. झाला म्हणे आता आराम, चालते वगैरे म्हणे. असं चांगला आहे मग. बोलो नागदेवता की जय. जय भोलेनाथ. सगळ्यांना सुखी ठेव भोलेनाथ. अरे वहिनीची तर पूजा सुरू आहे ना. सूर्यकांता झाली ना बस आता. मी तर म्हटली झाली असेल पूजा, तुम्ही तर मग अशी चालले ना दुकानामधून. आता घरी गेलो का पूजाच करत हो असे म्हणाले ना. अरे घरी आले तर हे नव्हते ना तुमचे भाऊ, त्यांचे पाय जागेवर राहत नाही. दुकानामध्ये जा म्हटली तसंही नाही ऐकलं आणि मी दुकानात आली तर आपण गायब. कुंता वगैरेला आवाज नाही दिला का? आवाज दिली मी कुंता वहिनीला, त्या शांता वहिनीला बोलवायला गेले आहे. चौकात या म्हणाल्या. असं का? ठीक आहे ना जाऊ. झाली ना आता घरची पूजा वगैरे? हो देवऱ्यावर आता चनेलाया आणि दूध ठेवून देते डोण्यामध्ये. ते वावरात जासाठी बनवली ना थाली कुठं आहे ते आण. हो हो तिकडेच आहे ना, आणते ना. चला वहिनी लवकर करा बाबा. हो झाला झाला. ताई हा वारूड किती मोठा आहे. हो बापा याच्यापेक्षा मोठे मोठे वारूड राहतात. ताई इथं खरंच आतमध्ये राहते का नागोबा? अरे घाबरू नको, नागपंचमी आहे आज. आज आपण नागदेवताची पूजा करतो, ते काही नाही करत. नागदेवता सगळ्या स्त्रियांना बहीण मानतात. खरंच ताई प्रार्थना कर बापा नागदेवताला. शांताताई आपण वारूडची पूजा करायला येतो पण दिसत नाही ना नागदेवता आपल्याला. दूध वगैरे चढवतो ते बाहेर नाही दिसत आपल्याला. आपल्या गेल्यावर येतात आणि मग पितात दूध. हे नागदेवता सगळ्यांवरती कृपा कर बाबा. सगळ्यांना सुख समृद्धी दे आणि दरवर्षी असाच नागपंचमीचा सण साजरा करू दे आम्हाला. बरं तर ठीक आहे मंडळींना, आमची तर नागपंचमीची पूजा झाली करून. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, तुम्हाला सुख समृद्धी लाभो अशी मी देवतेकडे प्रार्थना करते. तर मग ही आजची व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.